आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील वडाळी येथे हुतात्मा भटूभाऊ कुंवर यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. दिनांक 10 ऑगस्ट 2009 रोजी आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबारात वडाळी येथील भटूभाऊ कुंवर हुतात्मा झाले होते. या घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी त्यांना अभिवादन करण्यात आले. आज सकाळी 11 वाजता वडाळी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हुतात्मा भटूभाऊ कुंवर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दिनांक 10 ऑगस्ट हा अन्यायाविरोधातील काळा दिवस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शांततेच्या मार्गाने न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या समाज बांधवांवर त्यावेळी कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेत भटूभाऊ कुंवर यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे सोनवणे यांनी सांगितले. त्यानंतर निर्दोष समाज बांधवांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणातील नुकत्याच झालेल्या न्यायालयीन निकालाचाही त्यांनी यावेळी संदर्भ दिला. प्रशासन आणि पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढल्याचे त्यांनी सांगितले. या अन्यायाविरोधात भावनाबाई कुंवर यांच्या नावाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. समाजातील प्रत्येक बांधवाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार शानाभाऊ सोनवणे यांनी व्यक्त केला. जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या संघर्षातून अनेक समाज बांधवांना प्रमाणपत्रे आणि वैधता मिळाली असली तरी अजूनही काही जण त्यांच्या हक्कांपासून वंचित असल्याचे त्यांनी नमूद केले. हुतात्मा भटूभाऊ कुंवर यांच्या बलिदानाची आठवण कायम जिवंत ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी खानदेशातील समाज बांधवांनी एकत्र येऊन हुतात्म्याला अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी मनोहर वाघ आणि भास्कर कुंवर यांनी मनोगत व्यक्त करून भटूभाऊ कुंवर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला कुंवर कुटुंबियांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. उपस्थितांनी हुतात्मा भटूभाऊ कुंवर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा. सरकार न्याय देऊ शकले नाही, प्रशासन अजून न्याय देऊ शकले नाही. काही प्रमाणामध्ये जरी आमच्या पदरामध्ये न्याय मिळालेला आहे, परंतु पूर्ण न्याय मिळालेला नाहीये. म्हणून येणाऱ्या काळामध्ये भटूभाऊंच्या नावाने एक मोठा लढा उभं करण्याचं आमच्या समाजाच्या वतीने सगळ्या समाजाची बैठक घेऊन भविष्यामध्ये मोठं आंदोलन परत उभं करण्याचा विचार आहे. आमच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झालेले होते, त्याच्यातनं सुद्धा कोर्टाने आम्हाला निर्दोष सोडलेलं आहे आणि कोर्टाने ताशेरे ओढलेले की भटूभाऊंचा खून लपवण्यासाठी, म्हणजे पोलिसांनी तो एक प्रकारे खून केला आणि तो खून झाकण्यासाठी, लपवण्यासाठी या लोकांवरती लाठीचार, गोळीबार, अत्याचार केला आणि यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले असे माननीय धुळे कोर्टाने सत्र न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि त्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि ती केस आता भावनाबाई भटूभाऊंच्या धर्मपत्नी भावनाबाई यांच्या नावाने आमची ती संभाजीनगरला ती केस चालू आहे. आणि म्हणून दर 10 ऑगस्टला समाज बांधव या ठिकाणी एकत्र येतो. मी समाज बांधवांना आवाहन करतो की पुढच्या वर्षी म्हणजे 2027ला आपण सगळ्यांनी न विचारता, न सांगता, न निरोप देता या ठिकाणी मोठ्या संख्येने, शेकडोच्या नाही हजारोच्या संख्येने जमायचं.